नमस्कार. होम मिनिस्टरच्या नवीन एपिसोड मध्ये मी जितेंद्र जोशी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि नववर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. सुरुवात करूया आपण आपल्या 2010 सालातल्या पहिल्या एपिसोडला. आज आपण भेटणार आहोत भालेराव वहिनींना आणि केळकर वहिनींना. सर्वप्रथम भेटूयात भालेराव वहिनींना. वडगाव धायरी येथील रामदूत अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या भालेराव वहिनींना आपण भेटणार आहोत. चला. वा वा वा, किती सुंदर रांगोळी काढलेली आहे. नवीन वर्षाची खरं तर प्रत्येकानं आपल्या दाराबाहेर अशीच रांगोळी काढली पाहिजे. पण दाराबाहेर पण काय, हल्ली आपण सोसायटीत राहतो ना, सोसायटीचा वारा येतो, त्यामुळं दारातली रांगोळी आपल्याला काही काढता येत नाही, कारण दारापुढं जागाच कमी असते. म्हणून अंगणात तरी काढा, रस्त्यावर काढा, पण रांगोळी मात्र नक्की काढा. चांगली रांगोळी, चांगली सुरुवात. नववर्षाच्या शुभेच्छा. चला वहिनींच्या घरी. तर वहिनी, एक तर सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून. येणारं वर्ष सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जावं तुम्हा सगळ्यांना. संपूर्ण नाव? आरती राहुल भालेराव. काय करता आपण? मी गृहिणी आहात. बर. आणि माहेर कुठलं? माहेर पुणे. पुण्यात? सदाशिवपेठ. हा, असं आहे. पुण्यात तुम्ही जर लकडी पुलावर राहत असाल तर वेगळे असतात लोक. सदाशिव पेठी माणसं वेगळी असतात, नारायण पेठेतली माणसं वेगळी, आणि नाना पेठेतली तर आणखीच वेगळी, लष्करातली तर त्याहून वेगळी, नाही का? त्यामुळे पुण्यात कुठे राहता यालाही महत्व आहे. बरं, कधी झालं लग्न? 5 वर्ष. 5 वर्ष झाली. अच्छा. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण नाव? राहुल रमेश भालेराव. काय करता आपण? मी प्रायव्हेट कंपनीमध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो. बरं. वहिनी, सगळ्यांची ओळख करून द्या. हे मिस्टर आहेत, हे आम्हाला कळलेलं. हा, या नवीन वर्षात मी एक पायंडा घातलेला आहे की मिस्टरांची ओळख आम्हीच करून घेतल्यानंतर पुन्हा मिस्टरांची ओळख का करून द्यायची, नाही का? म्हणजे किंवा वेगळी ओळख करून द्या. वेगळी ओळख? पूर्ण नाव सांगते. सांगा. राहुल रमेश भालेराव. वा. हे माझे सासरे. नमस्कार. रमाकांत भालेराव. ते माझे काका नमस्कार. कुकडे, अनंत कुकडे. त्या सासूबाई आहेत मागे. नमस्कार. ते आई आहे आई कुठे? त्या मागे. नमस्कार. नमस्कार. ह्या नणंद आहेत, बीडला असतात. नमस्कार. त्या जाऊ आहेत. नमस्ते. ते सोसायटीतले दोघं माग. चितळे शेजारी तुमचे? शेजारी. हे खालीच राहतात आमच्या, शिंदे. शेजारीच म्हणजे? हो, नमस्कार. शेजारी. आणि मी दीर. रवींद्र भालेराव. बर. मुलांची ओळख करून. मुलांची हा ओळख. माझा मुलगा पुष्कर. हॅलो पुष्कर. हा माझा पुतण्या आहा. प्रतीक. प्रतीक का? हे दोघं नंदेचे, रुचा, विनय. तुमच्या आई? हे दोघं सोसायटीतले. त्याचं नाव नाही सांगितलं तुम्ही? विनय. विनय. सांगितलं. हा. हे दोघं सोसायटीतले. अथर्व, निधी. अथर्व. निधी. निधी. आणि माझी पुतणी छोटी आहे, 4 महिन्याची आहे. काय नाव? तिच्यावर प्लीज एक. आहा. 4 महिन्याची आहे. वा वा, कसलं भारी आहे ते. मस्त आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांची ओळख करून झालेली आहे. आता आपण खेळ खेळायला सुरुवात करूया. खेळ कदाचित तेच असतील आपले, पण गोष्टी वेगळ्या असतील ज्या मी विचारीन त्याचं उत्तर द्यावं लागेल. हो, ठीक आहे. ठीक आहे, चला. वहिनी, लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा फिरायला कुठे गेला होता तुम्ही दोघे? आम्ही आधी देवदर्शन केलं, अक्कलकोटला. स्वामी. अक्कलकोटला गेला होता. हो. श्रद्धा आहे तुमची स्वामींवर? हो. तुमची आहे का यांची? मिस्टरांची जास्त आहे. बरं. आणि आता माझी बसली. कसं बरं, तुमची कशी काय श्रद्धा? श्रद्धा म्हणजे अशी की आज जो मी काय आहे तो त्यांच्या आशीर्वादामुळेच आहे. बरं. कारण मी ज्या ज्या गोष्टीमध्ये डेअरिंग करत गेलो तिथे त्यांनी मला म्हणजे माझ्या पाठीशी उभे राहिले आणि त्या गोष्टीमध्ये मला यश येत गेलं. अच्छा. तुमचं अरेंज मॅरेज झालं ना? नाही, लव कम अरेंज. लव कम अरेंज म्हणजे कसं काय? म्हणजे ठरवलं आम्ही, एका लग्नात आम्ही ओळख झाली आमची. नुसतीच ओळख? म्हणजे अशी रिलेशन. ओळख झाली. कोणाच्या लग्नात? आमच्या एका नातेवाईकाच्या लग्नामध्ये ओळख झाली होती. त्यावेळेस ही 10वीला होती. दहावी? आणि तुम्ही? 10वीची कंप्लीट केलं होतं. एक्झाम दिली होती, रिझल्ट लागायचं होतं. बरं. हा, आणि मग काय ओळख झाली? हा, ओळख तुम्ही काय झाली. विचारलं? मला कुठला विषय घ्यावा कळत नाही 11वी नंतर. नाही, आणि त्यावेळेस बोलणं काही झालंच त्यावेळेस नव्हतं, बोलणं फक्त नाही. एकमेकांकडे बघणं झालं होतं. हा. त्याच्यानंतर परत एक 3-4 वर्षामध्ये गॅप पडला. मग नंतर विचारलं कोणी? यांनी विचारलं तुम्हाला? तसं विचारलं कोणी, कसं कोणाला नाही. नाही, ऍक्च्युली काय झालं की लग्नाबद्दलच. आम्ही तसे एकमेकाच्या नातेमध्येच दोन्ही पण. तर विषय निघता हिच्या मामांकडनं विषय निघाला की असं असं आहे. हिने सांगितलं की मग तो घरी माहिती होतं का फोन बिन करतात एकमेकांना? हो, माहित हो, होतं. माहित होतं. म्हणूनच घरच्यांना कळलं ते. आणि आपले आई-वडील आम्ही खूप रिलेशन मध्ये असल्यामुळे कोणाचाच विरोध असं कोणाचाच नव्हता. हुशार- नाही, पण तरी घरच्यांना कळतो. आई वडील खूप हुशार असतात. पण आम्ही त्यांना सांगूनच केलं सगळ्या गोष्टी. एक्झॅक्टली. त्यांना ते चांगलंच आहे, उत्तमच आहे. वहिनी, 2 प्रश्न आणि 600 रुपये
बक्षीस. पहिला प्रश्न, किचन मध्ये मांडणी आहे ना? होय. हा प्रश्न नव्हे, पुढचा प्रश्न. त्यात ताट ठेवण्यासाठी एकूण किती रकाने आहेत? 9. हे 300 रुपये वहिनी तुम्हाला मिळतात. पहिलं बक्षीस. वहिनी आता उखाणा घ्यायचा आहे, पण दोघांनी मिळून घ्यायचा आहे. बर नवीन वर्षाचा नवीन रोल. बर. अक्षर मी देणार. पहिली ओळ तुम्ही म्हणायची, दुसरी ओळ तुम्ही म्हणायची. दोघांनाही 10-10 सेकंद. अक्षर आहे ल. घ्या. ल ची बाराखडी अवघड आहे भारी. राहुल रावांचं नाव घेते. होम मिनिस्टर आले दारी. मी लवकर पैसे देते आणि 300 रुपये तुम्हाला मिळतात बाई. आता यानंतर हाच नवीन खेळ, नवीन मजा केळकर बहिणींसोबत. पुण्यातल्या वडगाव येथील कीर्तीनगर क्रमांक 3 मध्ये मी उभा आहे आणि भेटणार आहे कुणाला, तर केळकर बहिणींना. चला या माझ्यासोबत. नमस्कार बहिणी. नमस्कार. संपूर्ण नाव? सौ प्रज्ञा तुषार केळकर. काय करता आपण? गृहिणी. गृहिणी. बर. लग्न कधी झालं? 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. बर. माहेर कुठलं? पुणे. पुण्यात कुठे? पर्वती गाव. पर्वती. हा, कारण सदाशिव पेठ, नारायण पेठ आम्ही आता तेच म्हटलं. वेगळं असतं ना सगळं. नमस्कार. संपूर्ण नाव? तुषार सुधीर केळकर. काय करता आपण? माझं दुकान आहे कसलं? सदाशिव पेठेमध्ये. कॅफे शॉप आहे. कॉफी शॉप. बर. अच्छा. सगळ्यांची ओळख करून द्या बहिणी. हे मिस्टर आहे, आम्हाला कळलं. या सासूबाई माझ्या. नमस्कार. ही माझी आई. या नणंद आहेत माझ्या. त्या चुलत सासूबाई. हळू. नंदेला सासू म्हटलं तर काय होईल? नमस्कार. या चुलत सासूबाई आहेत. नमस्ते. ती माझी ताई कोणत्या? बर. नमस्कार. आणि तो तिचा मुलगा. हो, अर्थात. ते माझे वडील आहेत. नमस्ते. आणि ही मैत्रीण आहे. आणि बाकी आमचा सगळा कीर्तीनगर परिवार. बर. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून. सगळ्या आणि खेळ खेळायला सुरुवात करूया. बर. पहिल्यांदा भेटलात एकमेकांना, कुठे भेटलात? ओळख होती आधीपासूनची. हा, म्हणजे कुठे भेटला? पहिली भेट विचारतोय तर? रांगोळी वर्गाला. रांगोळी वर्ग. अच्छा, दोघेही रांगोळी वर्गात होतात. तो शिक्षक होता, आम्ही विद्यार्थी होतो. ती ओळख बरं तिकडची. हो. मग प्रेमात रूपांतर कसं काय झालं ते ओळखीचं? नाही, ते बरंच उशिरा झालं. म्हणजे कसं काय? पण हा वेळ किती जाऊ शकतो? आधी मैत्री झाली आणि मग नंतर थोड्या वर्षांनी असं वाटलं की हो, की मी रांगोळी काढेन, तू रंग भर. हा? का हो? का हो? अच्छा. आणि हे जे चिरंजीव आहेत यांचा जन्म कधी झालाय? आता तो 1.25 वर्षाचा झाला. सप्टेंबर 2000. 1.25 वर्षाचा आहे का? हो. हे काय त्यांनी जे काय नाकात दम आणले आपल्या सगळ्यांच्या, कस काय सांभाळतात त्याला? कुणावर जबाबदारी जास्त, तुमच्यावर की त्यांच्यावर? माझ्यावरच. हो. बरं, तुम्ही आता गृहिणीच आहात. हो. आधी काय करायचं? आधी जॉब करत होते मी एका प्रायव्हेट हे कंपनीमध्ये. अरे काय रे चाललंय तुझं? नाही, आपण सहज गमतीत आपण गंमत केली. हे बघ, वारा घालू का तुला? हे बघ, गंमत केली. माझा मोबाईल देऊ कर तुला? हे घे, माझाही मोबाईल घे. हे बघ, माझा मोबाईल घे. फसवलं त्याला, आयपॉड दिला मोबाईल म्हणून. तर बहिणी, 2 प्रश्न आणि 600 रुपये बक्षीस. आता गंमत बघा. पहिला प्रश्न, आतल्या टेबलवर टेलिफोन जवळ 1 रुपयांची किती नाणी आहेत? 9. 9. 5 रुपये कोणीतरी चोरले वाटतं तिकडे. वहिनी 4च नाणी आहेत. 4 रुपये आहेत. या 4 रुपयांच्या बदल्यात 300 रुपये मिळाले असते. बर वहिनी, आता दुसरा प्रश्न उखाणा घ्यायचा आहे, पण पहिली ओळ तुम्ही सुरू करायची आहे आणि शेवट तुम्ही करायचा आहे. हा, 10-10 सेकंद दोघांनाही. अक्षर आहे व. काहीतरी ओळ, एक ओळ जोडा पटकन. खाली धरती. वर आकाश खाली ढग. धरती. वर आकाश खाली धरती. हा, तुषारचं नाव घेत. असं कसं होईल ना वहिनी? अरे बापरे. तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यांनी घेतल्यानंतर मग तुम्ही काहीतरी जोडायला पाहिजे.